मल्हारगड पुण्याजवळचा हा किल्ला अजूनही जिवंत आहे. हा मराठा साम्राज्याने बांधलेला शेवटचा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळातही त्यांची प्रेरणा इथे जाणवते. ओम नमः शिवाय. तर नमस्कार मंडळी, मी यश आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल ट्रेल्स विथ यशमध्ये. आज आम्ही पुण्याजवळ एक किल्ला आहे मल्हारगड नावाचा, तर तिथे आलेलो आहे. हा किल्ला खूप दिवसांपासून असा एक्सप्लोअर करायची इच्छा होती मला. आणि हा असं म्हणतात की मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे, मराठीशाहीचा हा शेवटचा किल्ला आहे. आणि आज मी माझ्या बहिणीसोबत आलेलो आहे. हाय. तर चला बघूया कसं आहे. आणि हां, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन पण दाबून ठेवा, म्हणजे असे व्हिडिओज मिस नाही होणार, नाही तर उगीच नंतर पश्चाताप तुम्हाला. तर चला बसा आरामात आणि आता आमची पुढची जर्नी बघा. तर गाईज आता या ठिकाणी आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे. आम्ही ज्या साईडने आलो आहे ती साईड तशी खूप छोटी आहे, जास्त ट्रेकच नाही, म्हणजे काही ट्रेकच नाही या साईडनी. डायरेक्ट आम्ही किल्ल्याच्या दरवाजाजवळच पोहोचतोय. तुम्हाला दाखवतो वर जाऊन कसं आहे. थोडं वर चालत गेलो आणि आमच्या मनी पुढचा रस्ता बघून एकच प्रश्न आला, ट्रेक? कसला ट्रेक? 2 मिनिटं चाललो आणि थेट चोर दरवाजा आला. चोर दरवाजातून आत गेल्यावर आम्ही पोहोचलो किल्ल्यावर. समोरचं दृश्य पाहून खूप आनंद झाला. गाईज आम्ही आता या ठिकाणी वरती आलोय, लगेच पोहोचलो, काय ट्रेकच नव्हता कारण. आणि वर आल्या आल्या पहिली एक बुरुज लागली, मग विहीर लागली, ती दाखवली तुम्हाला ती. आणि मग इथं पण असे छोटे छोटे बुरुज आहेत. आणि आता बघतोय पुढं कसं आहे काय, ते तुम्हाला पण दाखवतो आम्ही. मित्रांनो, मल्हारगड म्हणजेच सोनेरी किल्ला हा मराठी शाळेतील शेवटचा बांधला गेलेला किल्ला आहे. 1757 ते 1760च्या दरम्यान पेशवाई काळातील बांधलेला हा त्रिकोणी किल्ला बुलेश्वर रांगांमध्ये येतो. याच रांगेत सिंहगड, पुरंदर, वज्रगड पण आहेत. पुण्यापासून फक्त 25 किलोमीटरवर असलेला हा किल्ला आहे. इथल्या या महादरवाजापाशी एक प्रसिद्ध मराठी गाणं पण शूट झालेलं आहे. इथं तुम्ही जर पावनखिंड मूवी तुम्हाला आठवत असेल, नंतर एक फेमस गाणं आहे आपलं मराठीतलं, युगत मांडली, तर ते इथं शूट झालेलं या लोकेशनवर. ही लोकेशन आहे बसलेली वगैरे, आणि इथं ते गाण्याची शूटिंग झालेली आहे. आणि हा तो दरवाजा आपला बघूच शकता, एवढा भव्य. हा मुख्य दरवाजा, मल्हारगडचं मुख्य प्रवेशद्वार. इथली प्रत्येक वास्तू बघताना खरंच खूप छान वाटत होतं. आणि असं म्हणतात की पुणे आणि सासवडला जोडणारा दिवे घाट त्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेलेला हा किल्ला होता. नंतर बुरुजावर आलो आणि थांबलो. हा व्ह्यू बघितल्यावर पुढे जावंसच वाटत नव्हतं. नंतर मग किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. किल्ल्याच्या आतमध्ये आलो आणि एक वेगळीच शांतता जाणवली. इथे आहेत 2 मंदिर, महादेव आणि खंडोबा व राजसदरचे अवशेष आणि तळघर. आत पोहोचलो आणि प्रथम महादेवांचे दर्शन घ्यायला आलो. ओम नमः शिवाय. महादेवांच्या दर्शनानंतर खंडोबाचे दर्शन घ्यायला गेलो. पहिला दीपस्तंभ बघितला आणि मग थेट खंडेरायाचं दर्शन घेतलं. आणि मग थेट राजसदर बघायला गेलो, किल्ल्याचं मुख्य प्रशासकीय केंद्र. आता हे फक्त अवशेष राहिलेत. आणि इथे दगडामध्ये कोरलेली महाराजांची प्रतिमा आहे. हा किल्ला महाराजांच्या काळातील नाही, पण त्यांची प्रेरणा मात्र इथे अजूनही जाणवते. तर काहीच या ठिकाणी आम्ही आता तळघराकडे चाललो. बघू कसं इथं असे पडलेले अवशेषच दिसत असतात तरी सध्या. आणि इथं तळघराकडे बोर्ड होता, बघा इथून तळघर आहे. इकडे
तरी खूप अंधार वाटतोय. वाव. तर गाईस तुम्ही बघूच शकता एकदम असं फुल पॅक रूम आहे ही. इथनं नीट असं दिसतोय का नाही ते पण सांगता नाही येणार. खूप असं छान रूम आहेत. आणि हे जे असे जागजागी असे खाचे दिसतात ते मला वाटतं आधी असे दिव्या ठेवण्यासाठी, म्हणजे जेणेकरून इथं उजेड होत असेल त्यासाठी हे असं स्ट्रक्चर बांधलं गेलेलं आहे. चला बाहेर जाऊ आता. तर गाईज आम्ही आता मागून मंदिर आणि ते सदरेचे अवशेष आहेत तिथून इथं आलेलो आहे. इथं आता बाहेर निघायला मधून एक रस्ता होता तो थेट डायरेक्ट इथं पाण्याच्या टाक्याच्या इथं निघाला. तुम्हाला दाखवतो थांबा. आत्ताही पाणी असं स्वच्छ वाटतं एकदम आणि आवाज एकदम इथं इको व्हायला लागला आहे. इथे पाण्याची टाकी आहे गाईस आणि इथे आम्ही आता बसलोय थोडा वेळ. तर कसा वाटला किल्ला तुम्हाला? खूप छान होता पण छोटासा होता, म्हणजे असं काही एवढा वेळ लागला नाही चढायला. एक्सप्लोर कारण आम्ही डायरेक्ट ऑलमोस्ट गाडी वरच आणली त्याच्यामुळं. हां. आणि इथं आवाज असा इको होतोय. व्हिडिओत जाणवल का नाही तुम्हाला माहित नाही, पण इथं असा आवाज खूप इको होतोय. आमचाच आवाज आम्हाला असा ऐकू येतोय जास्त. डबल ऐकू होतं. छान वाटला किल्ला तसा. आमचं ऑलमोस्ट सगळं एक्सप्लोअर करून झालं आहे आता. आणि आता इथून आम्ही निघालच. तसंही आता 6 वाजून गेल्यात. आम्ही इथं 5च्या आसपास काहीतरी पोचलो होतो. 4:30-5. 1 तासभर लागला एक्सप्लोअर करायला अख्खा पूर्ण. ओव्हरऑल वर्थ इट होता एक्सपिरियन्स इथे येण्याचा. तर तुम्हाला आता दाखवतो आम्ही पुढं काय करणार ते. A few moments later. तर गाईज या ठिकाणी आता आमचा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आम्ही आता सनसेटची वाट बघत बसलेलो आहे या स्पॉटवर. खूप वर्थ इट आहे हा ट्रेक. म्हणजे ट्रेक आम्ही केला नाही आहे तसा. आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन वरतीच पोहोचलो. पण मागच्या साईडनी महादरवाजा जिथून तुम्हाला दाखवला ना तिथून ट्रेक रूट आहे. नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा ट्रेक करूनच येऊ इथं. आज तसे आम्ही असं सनसेट बघायला आलेलो या किल्ल्यावर. बघू आता दाखवतो तुम्हाला पण. तर गाईस तुम्ही बघू शकता आता सन ऑलमोस्ट पूर्ण सेट झालेला आहे आणि इथून काही सही व्ह्यू दिसतोय बघा. खूप छान वाटतं इथनं व्ह्यू. गोल्डन क्लाउड्स झालेत फुल. इथं पण अशी गोल्डन लाईट पडते. भारी होता हा सनसेट. वन ऑफ द बेस्ट सनसेट. तर गाईस या ठिकाणी आता सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे इथं आणि आम्ही पण आता आमची रिटर्न जर्नी स्टार्ट करतोय. ऑलमोस्ट आता किती 7 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि निघतो आम्ही पण आता. खूप लेट होईल नाही तर पोचायला. आणि कसं वाटलं? छान होतं. छान सनसेट भेटला बघायला. ट्रेकिंग एवढं काही जास्त नव्हतं पण खूप व्ह्यू भारी होतं. जे पण बघितलं चांगलं होतं. मंदिर आणि ती वेल तर मला खूप आवडली. जिथं म्हणजे पाण्याची टाकी होती ना, फिश होती दाखवली तुम्हाला तिथे. खूप भारी. व्हॉइस पण एवढा इको होत होता ना. खूप छान वाटलं इथं. आणि हाच होता आजचा आमचा व्हिडिओ गाईज. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि असंच कंटेंट बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.